कारण आता आपण करणार आहे आज पार्टी आणि सगळी गँग आपली जमलेली आहे. आपण आलोय रानात. आता सगळं मटेरियल आलेलं आहे. आता फक्त चूल बनवायची आहे. तर चुलीसाठी दगडी, तर आपण आता दगडी शोधतोय मस्त मध्ये गावाकडच्या वातावरणात. असं शेतामध्ये येऊन जी पार्टी करण्याची मज्जा असते ना, ती मज्जा आपण अनुभवणार आहे. तर शेवटपर्यंत बघा आणि तीच मज्जा तुम्ही बी अनुभवा. हे बघा रानातल्या रानात कसं 5 मिनिटात लाकडांचं नियोजन. 2-4 झाडांची लाकडं ओढली की अशी लाकडं होत्यात. आता मस्त मध्ये आपण इथं चूल बनवणार आहे या ठिकाणी आणि करू नियोजन चालू. बाकी सगळे मटेरियल तर आपण घरनीच घेऊन होतो, पण कांदा इथं शेजारची वावरात असल्यामुळे कांदा काय आपण आणलं नव्हतं. मग काय लागलं असं मस्त गेलो ताजं कांदा उपटलं आणि कांदा घेऊन आलो. आल्यात पोरांनी लगेच कांदा इकडं मस्त मध्ये क्लीन करून कापायला चालू केलं. दगडीचं शोधत होतो पण दगडी काय आपल्याला चांगल्या भेटल्या नाहीत. मग आपण विटाच मागवल्या. मग काय मस्त विटा घेऊन आले आणि इथं चूल मांडली. चूल बिल मांडून तयार झाली की इकडं पोरांनी मटण धुवायला सुरुवात केली. मस्त मटण बिटण धुवून घेतलं. इकडं कांद्याचं काम तोपर्यंत चालूच होतं. एक नंबर असं पण घेतला. मग लसूण मस्त मध्ये सोलून तयार केला आणि दिला पोरांकडं. असं सगळं वाटण तयार करून दिलं वाटण्यासाठी. या ठिकाणी आपण घेतलेला एक कांदा लसूण मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, मटन ग्रेव्ही मिक्स, नंतर मटन मसाला, धनिया पावडर, आलं लसूण पेस्टची ही मस्त मध्ये घेतलेली आहे ती 4 पाकिटं, छोटं मीठ, घरनी ग्रेव्ही बनवून आणलेली. आता टाकू मस्त मध्ये. ग्रेव्ही टाकल्या मस्त मध्ये आपण ते सगळं मिक्स करून घेतलंय. या ठिकाणी मित्रांनो मस्त मध्ये मसाल्यांचे मिश्रण चालू आहे. ग्रेव्ही टाकली, मिरची पावडर टाकली, आंबारी कांदा लसूण टाकलाय, मटन मसाला टाकलाय, धना पावडर, मीठ. या ठिकाणी मस्त हर्षदने असं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स झाल्यानंतर आता सगळे मसाले आपण भाजीमध्ये टाकून घेतलेले आहेत. मसाले टाकून झाले आपण पुन्हा एकदा मस्त मध्ये हे सगळं मिश्रण एकत्र करून असं हलवून घेतलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो आता पहा काय प्रकारात ती ग्रेव्ही दिसते. या मटन ग्रेव्ही एक नंबर अशी क्वालिटीची रानात बनवली आहे. हा दाखवायला लागते असं रानातल्या रानात डायरेक्ट कांदा आंब बिंब घेऊन गँग येतं तयार. मग काय भाजी तिकडे शिजत्या तोपर्यंत इकडे आणलेल्या आंब्यातला एक आंबा मस्त असा कापून घेतला. एक आंबा कापून घातल्यानंतर दुसरा आंबा असा मस्त पिशवीत फोडून घ्यायचा होता. मग काय पिशवीत थोडं मीठ मसाला टाकला. मस्त मध्ये असा आंबा पिशवीत टाकून घेतला आहे आणि आता त्या आंब्याचं चाललंय आपट जोरात. धपा आपटल्याला आंबा काढला. मग ताटलीत काढल्या पटकन पोरांनी असा हात घालून उचलला. आपण बी एक तुकडा घेतला. काय ती चव, आहा. आंब बिंब खास्तवर इकडं आपली भाजी अशी मस्त तयार झाली. काय ती तरी आली आहे भाजीला. तोपर्यंत पोरं पण मस्त मध्ये अशी घरनी भाकऱ्या बिकऱ्या घेऊन आली. मग काय केला की असा दणका चालू. पितळीत असं मस्त म्हणजे पितळीभर मटण आणि त्यात घेतला थोडासा रस्सा. काय ते रस्सा जे दिसत होता अगं बाबू. मस्त म्हणजे रस्सा ताटात घेतला आणि मस्त असा एक पीस उचलून खाल्ला. आहा काय ते सुख रानातलं असं मस्त मध्ये जे लागलं. सगळं खाऊन मस्त मध्ये असं पोरांनी टोपार चकाचक सपाट करून टाकला. मस्त जेवण झालं. मग काय पोरं गेली मस्त मध्ये थंडचं पाणी पेप्सी घेऊन आली. मग काय आपण बी मस्त मध्ये एक ग्लास भरून अशी पेप्सी गाठ घेतली. भरलेला ग्लास असा तोंडा पुढं आणला आणि जी दणका लावला मग पेप्सीवर. मस्त एक ग्लास पेप्सी पिली आणि सगळं मटेरियल आवरून आपण निघालो घराकडे जाताना मस्त असा सूर्यास्त झाला.